एखाद्यानं हत्या केली तर त्याचं कुटुंबीय दोषी कसं? आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी दिल्याच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर, तर मित्रपक्षांना उमेदवार निवडीचे अधिकार असल्याचंही सूतोवाच. अजित पवारांना माहितीमध्ये घेतल्याचा पश्चाताप, दादांना सोबत घेताना विचार करा असं फडणवीसांना नेहमी सांगायचो, रवींद्र चव्हाणांचं विधान. माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेमध्ये गुन्हा सिद्ध होण्याआधीच कोणी दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडेंना सावरताना अजित पवारांच्या विधानानं नवा वाद. अजित पवारांनी असं बोलायला नको होतं. मित्रपक्षामध्ये मनभेद होणार नाही त्याची दादांनी काळजी घ्यावी, चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला. मोदींनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्याचं काय झालं? याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं, संजय राऊतांचा सवाल. अजितदादांनी भाजपची साथ सोडून मूळ राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं, राऊतांचं वक्तव्य. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे दमात घेऊ नका, हलक्यात पण घेऊ नका, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना अप्रत्यक्षपणे इशारा, तर पाटलांच्या सूचनेची गांभीर्यानं नोंद घेतलेली आहे, अजितदादांचा टोला. सांगली महापालिका निवडून द्या, कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा सांगलीकरांना शब्द. नवीन महापालिका इमारतीसह विमानतळ बांधण्याची ग्वाही. इचलकरंजीचा चेहरा मोहरा बदलून टाकू, 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या, त्यानंतर आम्ही 5 वर्ष तुमची काळजी घेऊ, फडणवीसांचं मतदारांना आवाहन. महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त. इतकी वर्ष मुंबईला भ्रष्टाचाराची मगर मिठी, बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचंय. वरळीमधल्या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. कोस्टल रोड आपण केलाय, मुंबईतील शाळा आपण सुधारल्या, अभिमानानं सांगा, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. तर वरळीमध्ये जमलेल्या भेसळचा उद्या समाचार घेणार, ठाकरेंचा महायुतीवर निशाणा. मुंबईतील निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय, काही लहान बालकही सहभागी झालीत. फडणवीसांचा आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंना टोला. मुंबईचा महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठीच होणार, फडणवीसांना विश्वास. उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील शाखांना भेट, शाखा क्रमांक 93च्या भेटी दरम्यान ठाकरेंचा नागरिकांसोबत संवाद. तेजस ठाकरेंसह अनिल परब आणि वरुण सरदेसाईंचीही उपस्थिती. बिनविरोध निवडणुकांचा सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश. उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का? शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला. माझ्या उभ्या आयुष्यामध्ये अशी निवडणूक कधी पाहिली नाही, जी 66 उमेदवारांना बिनविरोध करते, मनसे नेत्यांसमोर राज ठाकरेंचं वक्तव्य. बिनविरोध निवडून आलेल्या 66 नगरसेवकांच्या विरोधात मनसे सोमवारी कोर्टामध्ये जाणार. मतदानाच्या वेळेला नोटाचा पर्याय असताना उमेदवार बिनविरोध का? अविनाश जाधवांचा निवडणूक आयोगाला सवाल. वसई विरार महापालिकेमध्ये प्रचाराच्या वेळेला भाजप उमेदवारांचा पैसे वाटपासाठी ओवाळणी फंडा. नालासोपारा प्रभाग 15 चे उमेदवार चंद्रकांत गोरिवले यांच्यासह एका उमेदवाराकडून महिलेला ओवाळणी म्हणून पैसे, आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा विरोधकांचा आरोप.